माती मंडी बांधला खोपा गुंतला जीव मातीत गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा बस खूप वेळ वाट बघावी लागली का? नाही, काही हरकत नाही. एक विचारायचं होतं. बोल. आमच्या यांनी तशी औषधं घ्यायला सुरुवात केली आहे, पण अजून तसा काही फरक दिसत नाहीये त्यांच्यात. आय लव्ह यू. हे असं आय लव्ह यू बोलल्यानंतर समोरचा लगेच प्रेम करायला लागतो का? नाही ना. नाही. औषधाचं आणि प्रेमाचं सेम आहे. आधी भेटणं होतं, मग सवय होते, आणि प्रेमासारखंच औषधांचंही असर होतं. काळजी करू नकोस, तुझ्या नवऱ्यावरही औषधांचा असर होईल. डॉक्टर, किती छान बोलता तुम्ही, आणि समोरच्या माणसाची किती छान काळजी घेता. येते. रेश्मा, एक मिनिट. चल तुला चेक करतो. नाही, कशाला? मला कुठे काय झालंय? डॉक्टर तू आहेस का मी? मग हे मला ठरवू दे. त्याचं काय फार कमी लोकांच्या चेहऱ्यावर तितकं सुंदर आणि जीवघेणं हसू असतं. मग एक डॉक्टर म्हणून ते टिकवून ठेवणं माझं काम आहे, नाही का? ये पटकन. अगं किती हसतेस? गुदगुल्या होत्या. अगं किती हसतेस? थांब, मला चेक तर करू दे. एव्हरीथिंग इज फाईन. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. काय ग डिंपल, आई परत ओरडली का? देवी, तुला हे नाव कसं माहिती? रूपाताईने सांगितलं. ती प्यार करते ना देवी सोबत. लय रडत होती त्याच्यासाठी. तुम्ही लगीन लावून देता का त्यांचं? माझ्याबद्दल काही बोलली का ती? नाही, मीच तिला म्हटलं मी डॉक्टरना सांगते तुझं आणि देवीचं लगीन लावून द्यायला. अच्छा, मी बोलतो तिच्याशी. तू जा. सच में? हो, जा तू. मला वाटलंच होतं तुम्हीच जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ती रूपा सगळा खेळ खल्लास करेल एक दिवस. त्याआधीच हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. एक रूम बुक करायची. कोणाच्या नावाने? देवी. पण रूम कशाला बुक करायची? तुझी रूम नाही का? मी दुसऱ्या हॉटेलवर राहतो. मग मला कशाला या हॉटेलवर घेऊन आलाय? कारण त्या हॉटेलवर रूम शिल्लक नाहीये. अरे पण बच्चू, वेगळी रूम कशाला पाहिजे? आपण दोघं लग्न करणार आहे ना, मग एका रूम मध्ये राहायला काय प्रॉब्लेम आहे? आपण लग्न करणार आहोत, पण अजून झालेलं नाहीये. हे जर का डॉक्टरला कळालं तर डॉक्टर मला कामावरून काढून टाकेल. असं कसं कामावरून काढून टाकेल?
जाणार बच्चू. तू म्हणतोयस तर मी राहते इथं, फक्त तुझ्यासाठी. हा बच्चू, बच्चूसाठी काय पण. चला रूम दाखवतो. नका ना मारू. हे उघड. अरे काय तमाशा लावलाय? काय पोलीस बोलवायचे आहेत का इकडे? चला. बच्चू, तू इथं का आली? तूच घेऊन आला ना मला बच्चू इथं. मी बोलले का तुला या हॉटेलवर घेऊन ये? मी हॉटेलचं बोलत नाहीये. गावात कशाला आलीस? तू माझा लव आहे ना बच्चू, म्हणून मी तुला भेटायला इथे आले. लव यू बच्चू. बाटली कोणी फोडली? होय, तिथं लफडा नाही पाहिजे. बच्चू, मारणार मला बच्चू? लग्नानंतर पण असाच वागणार बच्चू माझ्याशी? हे बघ, हा लग्नाचा विषय बंद करा. असा का बोलतोय बच्चू? तू लग्न नाही करणार माझ्याशी? हे बघ, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, पण आपण लग्न करून लॉजच्या खोलीमध्ये संसार करायचा आहे का? नाही ना. मला खूप सारे पैसे कमवायचे आहेत. मग आपण गावामध्येच एखादी रूम घेऊ, मग लग्न करू. हवं तर मी डॉक्टरांशी बोलतो आणि तिथे तुला कामाला लावतो, मग तर झालं. खरंच बच्चू? तुझी शपथ. हा, पण आपल्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही आणि कोणाला काही बोलायचंही नाही. अरे मी असं पण कोणाला काय पण नाही सांगितलंय. हो? हा. बर, मग डिम्पलला कसं कळलं? ते तू मला ओरडला ना, मग मी जाम इमोशनल झाले. का व्हायचं इमोशनल? का व्हायचं उगाचच इमोशनल? नाही व्हायचं. हे बघ, माझी नोकरी नवीन आहे की नाही, त्यामुळे मला क्लिनिकमध्ये भेटायला नको येत जाऊ. हे जर का डॉक्टरांना कळालं तर ते मला कामावरून काढून टाकतील. तू बोलतो तर मी नाही येणार क्लिनिकमध्ये. तू मला एक प्रॉमिस कर, तू माझ्याशी लग्न करणार, मला डिच्चू नाही देणार. लव यू बच्चू. बाबू दादा कवा येणार आहे डॉक्टर? आला काही तर लय वाईट अवस्था झाली, नाहीतर मागणं दार लागायची बारी झाली. अरे आवर की पटापटा.
अचानक एका महिना लागल. आवर लवकर. तुला घाय तर तूच कर. ते पार काढल्या का? हात दुख. अरे पार काढल्या का? आयु दुखत नाही ना तुला? अरे दुखतय. काढ काढ पार. आंबा काढतो. नाही बाबा, मी नाही करत. मी चाललो. अरे हे काय, तुम्ही पेशंट्सला कामाला लावलंय? मॅच लावलंय का मला? बरं आहे का नाही? हा बरं डॉक्टर, ते वाडीतल्या मोठ्या मोठ्या लोकांना आमंत्रण द्यायचे. येऊ का मी? तुम्हाला काय लागलं तर तुम्ही मला फोन करायचा. तुम्ही करतो या. बाबू दादा, आपला कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, लोकांवर त्याची छाप पडली पाहिजे. तुम्ही हे घ्या. पैसा नग नग. अहो असं कसं, हे लोक काम करतात, त्यांना लागतील ना. तुम्ही देव माणूस आहे आमच्यासाठी, आणि तुमच्या कामाचे पैसे कसे घेणार आम्ही? बरं ठीक आहे, व्यवस्थित करा. एखाद्या पेशंटकडे हातोडे आणि 2-3 खिळे पाठवून द्या, मला काही फ्रेम्स लावायचे. डॉक्टर, अहो मी करतो तुमचं सगळं काम. तुम्ही पहिला आत चला, नाहीतर माझं अवस्था वाईट झाली. हो चला. डॉक्टर. हो बाबू दादा, आता कशाला थांबवलंय अहो इथं? डॉक्टर तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. डॉक्टर, काल काय गडबड झाली का? कुणी मारामारी केली का? हो. हे काय, यांना बजाने मारलंय का? असं वय, मला वाटलं तिकडची माणसं इकडे आली होती का काय. कोणती माणसं? अहो काल शेजारच्या गावात आहे ना, कुणी डॉक्टर बोगस आहे म्हणे. त्यांना गावातल्या लोकांनी दगडांनी ठेचून मारले. मला वाटलं ती इकडे आली होती का. तसं काही भ्यायचं कारण नाही. तुम्ही कुठं बोगस आहे? डॉक्टर, डॉक्टर कुठं हरवलाय? काय नाही, ते आजच्या कार्यक्रमाचा विचार करत होतो. तुमचं चालू द्या, मी आहे. होय. तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही, ते कार्यक्रमाची मस्त तयारी चालू आहे ना बाहेर. हो पाहिलं मग. आणि मांडवामुळे तर मस्तच रौनक येणार आहे. अजून रूपाताई कुठं आहे? ती आज येणार आहे ना कार्यक्रमाला? नाही, तिची तब्येत बरी नाहीये. का? काय झालं तिला? मी बघून येऊ का? नाही नको, तिला आराम करू दे आणि मला काम करू दे. हे घे. आणि चहा खरंच चांगला झाला होता. थँक्यू. हे बाबू दादांनी दिलंय. बसा. राहू दे, इकडेच आहे. बसा. बोला, काय झालं? सगळे खड्डे खणून झालेत, आता बांबू रवायचे चालले. मी कामाचं नाही, तुम्हाला काय होतं विचारलं. अहो डॉक्टर, डोकं दुखतंय. मी तुम्हाला गोळ्या बदलून देतो, हा त्या घ्या. बदलून दिलेल्या गोळ्याने फरक पडेल ना? 100% पडणार. हे घ्या. ह्या कशा खायच्या? आधी सारख्याच खायच्या. रूपा इथं काय करते? मी मला डॉक्टरांच्या खुर्चीवरती बघितलं तर सगळी वाट लागली असती. डॉक्टर,
पैसे किती झाले? 200 झाले द्या. किती आहे तुमच्याकडे? 500. त्या गोळ्या घ्या. 520. हा. बच्चू बच्चू बाहेर काय भंडारा आहे काय? तू इथे का आलीस? तर मग काय करू? तिकडे अजिबात काय टाइमपास पण नव्हता. जाम बोर होत होता म्हणून मग इकडे निघून आले. मी तुला काय सांगितलं होतं? इकडे येऊ नको बोललो होतं ना. आता डॉक्टरांनी इथे बघितलं तर कामावरून काढून टाकतील. तू थांब इथे, मीच जातो. नको ना बच्चू, आज काय बोलतो? तू कर तुझं काम, मीच जाते. रुपाताई तू इकडं? हा, तुझी तब्येत कशी आहे? मस्त आहे, एकदम टकाटक आहे. तू बिमार होतीस ना? नाही, तुला कोण बोललं मला बरं वाटत नाही म्हणून? ते मी चाय घेऊन दवाखान्यात गेलते तेव्हा. हा, म्हणजे मला बरा वाटत नव्हता, पण आता मस्त वाटते. मग आता तू कुठे चालली? हॉटेलवर. का? अगं मला परत बरा वाटत नाही ना म्हणून. तू आता तर बोलली बरं वाटतंय म्हणून. ते काय बी नाही, तू आज रातच्या प्रोग्रामला थांबायचं म्हणजे थांबायचं. प्रोग्राम कसला? तुम्ही मालूम नाही? अगं आज वाडीत डॉक्टरांनी जेवायचा प्रोग्राम ठेवलाय. हा हा. नाही, मला काय पण माहित नाही. अगं तुला सरप्राईज द्यायचं असणार आहे डॉक्टरांना म्हणून नसेल सांगितलं. चल. हा, आणि ऐक, ते मुंबईचा विषय काढायचा नाही. मम्मीला असलं लफडी आवडत नाही. नाही नाही, मी कुणालाच काय बोलणार नाही. मला देवीने पण सांगून ठेवले कुणा पुढं काय पचकायचं नाही म्हणून. हा चल चल. ए मम्मी, चहा आहे का ग? रुपाताई आली आहे. अरे मला नको चहा, मी पिली मगाशीच. तुम्ही मटण करताय काय? कालवणाचा घमघमाट वास सुटलाय. मला जाम आवडतं मटण. मग खावा की संध्याकाळी. डॉक्टरांच्या कार्यक्रमाच्या जेवणाची तयारी चालली आहे म्हणून ही सगळी गडबड सुरू आहे. हा काय? मग मी पण मदत करते तुम्हाला कामाला, म्हणजे डॉक्टर जाम खुश होतील. द्या इकडे. हा. बघ डिंपे, रुपाताई कशा पटपट काम करतात. अशा माणसाशी कोणी बी लगीन करायला तयार होईल. तुझं काय? राहू दे, मेरा पती तो बहुत अमीर होगा. अशी स्वप्न बघण्यापरी जरा कष्ट करा. जरा बघ रुपाताईकडे. एवढ्या मोठ्या डॉक्टरची बहीण असून बी कसं काम करतात. बहीण नाही, मानलेली बहीण आहे ती. कोण बहीण? कुणाची बहीण? अगं तू डॉक्टरांची मानलेली बहीण आहे ना. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. होय की नाही ग मम्मी? होय की. डॉक्टर, सॉरी, मी तुम्हाला खूपच त्रास देतेय. जरा पर्सनल बोलायचं होतं. डॉक्टर, मी त्यांची बहीण आहे असं का बोलले असतील? मी तर त्यांना ओळखत पण नाही. हा, देवीच त्यांना माझ्याबद्दल काय ते बोललं असेल. त्यालाच विचारलं पाहिजे हा काय झोल आहे तो. आता तू बिंदास बोलू शकतेस. माझ्याशिवाय दवाखान्यात दुसरं कोणीच नाही. बोल, घाबरू नकोस. डॉक्टर, कसं सांगू तुम्हाला, आमचे हे मला समजूनच घेत नाही.
देवी काय करतोय डॉक्टरच्या खुर्चीवर?